सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर देखील बीडमधील गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये। आता अशातच शिवराज दिवटे नामक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी ॲक्शन जरी घेतली असली तरी मात्र कडक कारवाईची मागणी जी केली जाते आहे। याच पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे आमदार सुरेश धस आहेत। अण्णा, या संपूर्ण प्रकरणाकडे कसं पाहताय? कारण की देशमुख हत्या प्रकरण ताजा असताना देखील या अशा घटना घडत आहेत। कालची जी शिवराज दिवटे यांच्या बाबतीतली जी घटना आहे ती अतिशय भयानक आहे, अमानवीय आहे। आणि माझं असं मत आहे की पोलीस दलाने हे जे कोणी चुकीचे उद्योग करतील, जे कोणी चुकीचं वागतील त्यांची डायरेक्ट पब्लिकमधून धिंड काढणं किंवा लोकांच्या समोर फिरवणं अशा प्रकारच्या काही मला असं वाटतं की कारवाया झाल्या पाहिजेत। त्याच्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाही। कारण संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने मारलंय तीच सगळी भाषा ही कालच्या शिवराज दिवटेच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आहे। मूत पाजुका, त्याच्यानंतर कोयतं घ्या आणि ज्या पद्धतीने मारलंय, व्हिडिओ काढलाय, म्हणजे व्हिडिओ काढण्यापर्यंत मजल या आरोपी लोकांची जाती आणि स्वतःच सोशल मीडियावरती व्हायरल करतात। म्हणजे पोलीस दलाचा धाक जो वाटायला पाहिजे। ठीक आहे, एसपीने ॲक्शन घेतल्यात, काही मोके वगैरे लागलेत, परंतु काय आहे की एखादा मोका लावायचं म्हणल्याच्या नंतर त्याला सगळ्या कायदेशीर प्रक्रिया IG DG पर्यंत ते प्रपोजल जातं। त्या मंजुऱ्यामध्ये थोडासा वेळ या ठिकाणी लागतो। त्याच्यामुळं एक उशिरा का होईना, परंतु ते जे लोक पाठीमागच्या 18 ऑक्टोबर 2023, 19 ऑक्टोबर 2023 आणि 20 ऑक्टोबर 2023 हे सलग 2-3 दिवस जे लोकांनी तिथं हाणामाऱ्या केलेल्या आहेत, एक पुजाऱ्याला मारहाण केली वैद्यनाथाच्या मंदिराच्या, ते 307, त्याच्यानंतर हे अंबाजोगाईचं जे स्वराती हे आहे ना आपलं तिथलं हॉस्पिटल, हे तिथे काही डॉक्टर लोक 15-15 वर्षापासून ते पाय मोडले, हात मोडले तरी खर्चटलं म्हणून सर्टिफिकेट देतात। असं एक नाही, दोन्ही प्रकरणात पुजारी आणि साधभाई दोन्ही प्रकरणामध्ये ते झालेलं आहे। माझं तर मत असं आहे की मग हे डॉक्टर लोकसुद्धा त्याच्यामध्ये मोकामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि मी तशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार। ज्यांनी खर्चटलं म्हणून दिलं आणि जेला गेल्याच्या नंतर तिथून मात्र सर्टिफिकेट आलं, तर हे अंबाजोगाईचं जे तिथलं हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल गुन्हेगारांना, परळीमधल्या गुन्हेगारांना जरी त्यांनी हातपाय मोडले तरीसुद्धा त्यांना अभय देण्यासाठी काही डॉक्टर लोक बसलेत। त्यांची नावं मला माहिती आहेत। 15-15 वर्षापासून ते लोक इथंच आहेत। ते लोक इथून बाहेर जाणं गरजेचं आहे। आणि महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा हेच लोक आरोपी आहेत। जे लोक, काही लोक माझी माहिती, ज्यांचे जामीन होऊन सुद्धा ते परत जेलमध्ये जात आहेत। आता शिवराज दिवटे प्रकरणामध्ये तुम्ही नेमकी मागणी काय करणार आहात? कारण की तुम्ही पाहिले त्या प्रकरणाची गंभीरता, ह्या प्रकरणामध्ये आता उपमुख्यमंत्री बोललेत ना काल की मोका लावा, तर मग 100% मोका लावा। आणि या प्रकरणामध्ये जरी काही अल्पवयीन आरोपी असले, 2 अल्पवयीन आरोपी आहेत, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट पोरसे प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पुण्याला वापरलेलं आहे, तेच प्रकरणाचा म्हणजे धागा पकडून या लोकांना सुद्धा मेजर ट्रीट करावं आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी। आणि जी पद्धत या लोकांनी वापरलेली आहे, फोटो काढण्याची, व्हिडिओ काढण्याची, सोशल मीडियावरती पाठवण्याची, आणि जी मस्ती या ठिकाणी आलेली आहे, मला असं वाटतं की हे आरोपी अटक केल्याच्या नंतर जिथे किमान गुन्हा घडला त्या तालुक्यात तरी हे फिरवाना हातकड्या घालून काय फरक, म्हणजे इतरांना भीती वाटेल की अरे नाही जनतेमध्ये आम्हाला हातकड्या घालून फिरवतायत, अपमानित होत आहेत, हे असं काही पोलीस या ठिकाणी करताना दिसत नाही। म्हणून या लोकांच्या हिमती वाढत चालल्या। मात्र आणखी एक बी टीम आजही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता। खरी ही गोष्ट? 100% त्यांचे जे फोटो झालेत ते आकाबरोबरचेच फोटो बाहेर पडलेत ना। हे आपण कोणी बोलण्याची काय गरज आहे? ते फोटो जे आहेत
हे कालपासून सोशल मीडियावरती पाहतो. कोणाच्या गळ्यात हात घालून फोटो आहेत, कोणाबरोबर फोटो आहेत, ते आकाबरोबरचेच फोटो आले. मग हे कोणाचे लोक आहेत? तुमचेच लोक म्हणायचे ना. तुम्ही डिनाय बी कालपासून केलं नाही की हे लोक आमचे नाहीत म्हणून. कालपासून कोणी बोललंय का? नाही. मग आता तुमचे लोक आहेत, तुमच्या लोकांनी ह्या पद्धतीने मारलंय. तुम्ही कोयतं घ्या म्हणता, त्याला पाया पडा म्हणता, त्याला 10-10, 15-15, 20-20 जण मारता एकाच माणसाला. ज्या पद्धतीने मारलंय त्याच्यात पाठीमागच्या बाजूला एक साधा जरी मला वाटतं ठोका लागला असता तरी ते पोरगं जिवंतच राहिलं नसतं, खलास झाला असतं. आणि त्याच्या अंगावरती फोटो बघतोय ना आपण. आता कधी भेट घेणार आहेत शिवराज दिवटेची आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन काय मागणी करणार आहेत? 100% हे मेजर ट्रीट करण्याची मागणी करणार. हे आरोपींच्या बाबतीमध्ये मी जे म्हणालो तर उद्याच्याला उपमुख्यमंत्री इथे येत आहेत, बैठका आहेत. त्यांच्या बैठकीच्या अगोदर मला असं वाटतं की काही वेळ हे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीतच आम्ही त्या ठिकाणी मागणी करू की पहिल्यांदा कायदा व सुव्यवस्थेवर बोला. आणि हे इतके भयानक प्रकार होत आहेत. आता माजलगावमध्ये 2-2, 3-3 खून झाले, परळीत एक खून, त्या वकील महिलेला झालेले मारहाण, अंबाजोगाईत खून. म्हणजे हे सत्र जे आहे ते बंद व्हायला त्या ठिकाणी तयार नाही. माझं मत असं आहे की हे पोलीस दलाने, माझं मत असं आहे की बाबा ह्या लोकांच्या धिंड काढाव्यात पब्लिकच्या देखना. त्याच्याशिवाय हे लोकांना कंट्रोल होणार नाही. आणि आणखी जे जे कोणी 7 गुन्हे, 8 गुन्हे, 12 गुन्हे असे जेवढे बी आरोपी असतील बीड जिल्ह्यातले, मी म्हणतो का हे आरोपी आणि ते आरोपी, ह्या तालुक्यातले आरोपी, सगळ्या जिल्ह्यातले जे आरोपी असतील, जे सराईत गुन्हेगार आहेत, यांच्या तडेपाऱ्या करा, यांना मोके लावा जास्तीत जास्त. म्हणजे काय होईल की हे मोके आणि हे लागल्याच्या नंतर हिमती वाढत चालल्या. मात्र आणखी एक बी टीम आजही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता. खरी ही गोष्ट? 100% त्यांचे जे फोटो झालेत ते आकाबरोबरचेच फोटो बाहेर पडलेत ना. हे आपण कोणी बोलण्याची काय गरज आहे? ते फोटो जे आहेत हे कालपासून सोशल मीडियावरती पाहतो. कोणाच्या गळ्यात हात घालून फोटो आहेत, कोणाबरोबर फोटो आहेत, ते आकाबरोबरचेच फोटो आले. मग हे कोणाचे लोक आहेत? तुमचेच लोक म्हणायचे ना. तुम्ही डिनाय बी कालपासून केलं नाही की हे लोक आमचे नाहीत म्हणून. कालपासून कोणी बोललंय का? नाही. मग आता तुमचे लोक आहेत, तुमच्या लोकांनी ह्या पद्धतीने मारलंय. तुम्ही कोयतं घ्या म्हणता, त्याला पाया पडा म्हणता, त्याला 10-10, 15-15, 20-20 जण मारता एकाच माणसाला. ज्या पद्धतीने मारलंय त्याच्यात पाठीमागच्या बाजूला एक साधा जरी मला वाटतं ठोका लागला असता तरी ते पोरगं जिवंतच राहिलं नसतं, खलास झाला असतं. आणि त्याच्या अंगावरती फोटो बघतोय ना आपण. आता तुम्ही कधी भेट घेणार आहेत शिवराज दिवटेची आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन काय मागणी करणार आहेत? 100% हे मेजर ट्रीट करण्याची मागणी करणार. हे आरोपींच्या बाबतीमध्ये मी जे म्हणालो तर उद्याच्याला उपमुख्यमंत्री इथे येत आहेत, बैठका आहेत. त्यांच्या बैठकीच्या अगोदर मला असं वाटतं की काही वेळ हे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीतच आम्ही त्या ठिकाणी मागणी करू की पहिल्यांदा कायदा व सुव्यवस्थेवर बोला. आणि हे इतके भयानक प्रकार होत आहेत. आता माजलगावमध्ये 2-2, 3-3 खून झाले, परळीत एक खून, त्या वकील महिलेला झालेले मारहाण, अंबाजोगाईत खून. म्हणजे हे सत्र जे आहे ते बंद व्हायला त्या ठिकाणी तयार नाही. माझं मत असं आहे की हे पोलीस दलाने, माझं मत असं आहे की बाबा ह्या लोकांच्या धिंड काढाव्यात पब्लिकच्या देखना. त्याच्याशिवाय हे लोकांना कंट्रोल होणार नाही. आणि आणखी जे जे कोणी 7 गुन्हे, 8 गुन्हे, 12 गुन्हे असे जेवढे बी आरोपी असतील बीड जिल्ह्यातले, मी म्हणतो का हे आरोपी आणि ते आरोपी, ह्या तालुक्यातले आरोपी, सगळ्या जिल्ह्यातले जे आरोपी असतील, जे सराईत गुन्हेगार आहेत, यांच्या तडेपाऱ्या करा, यांना मोके लावा जास्तीत जास्त. म्हणजे काय होईल की हे मोके आणि हे लागल्याच्या नंतर हे लोक सुधारतील. म्हणजे बाकीच्यांना भीती वाटते ना, जे गुंडगिरी करणारे आहेत, ज्यांच्या मस्ती आलेली आहे,
हे वाळूवाले याच्यावाले हे सगळे नीट होतील. आणि एक दुसरा एक शेवटचा प्रश्न, भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे, अशातच तुम्ही असं म्हणताय की आपल्याला युद्धाची गरज नाहीये, आपण बलुचिस्तानला पाठिंबा दिला पाहिजे, काय नेमकं आहे? हे बघा, दुश्मन का दुश्मन वो हमारा दोस्त. 74 का 78 वर्षापासून 74 वर्षापासून त्यांचा बलुचिस्तानचा लढा त्या ठिकाणी चालू आहे. आणि एकूण पाकिस्तान देश जो आहे त्याच्यातला 44% पार्ट हा बलुचिस्तानचा आहे. आणि ते बलुचिस्तान म्हणतंय की आम्हाला पाकिस्तान नको, आम्हाला स्वतंत्र व्हायचं. त्यांनी जाहीर केलं ना. मग आता त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली, आता मी सांगण्याची गरज आहे का? देशाचे पंतप्रधान आहेत, तिथे एवढं मोठं सगळं केंद्र सरकार आहे, ते 100% करणार. आणि माझं मत आहे ते केलंच पाहिजे, त्यांना 100% मदत केली पाहिजे. कारण ते आता चौक्या उडवायला, आपण काही सोशल मीडियावर ते बघितलं, BLAच्याच लोकांनी त्यांचे टायर फोडले, मिलिटरीला परत पाठवलं, असे सुद्धा काही प्रकार घडलेले आहेत. नक्कीच. तर हे होते भाजपचे आमदार सुरेश धस. शिवराज दिवटे याला मारहाण झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुरेश धस जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड, आष्टी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.